आज मार्केटमध्ये 5 मोठे धमाके, वारे एक्सपान्शन, आरव्हीएनएल कॉन्ट्रॅक्ट, आरबीएल बँक रॅली, एनएमडीसी प्राइस हाईक आणि अचानक टाटा स्टीलवर मोठा शॉक. यात कोणता स्टॉक तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आणि कोणता ट्रॅप? आजचा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर डायरेक्शन देणार आहे, तर डोंट मिस इट. नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं स्वागत आहे. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर सर्वात आधी आज आपण आजच्या टॉप मार्केट न्यूज पासून सुरुवात करूया. तर सुरुवात करूया रिन्युएबल सेक्टर पासून. वारे एनर्जीजने गुजरातमध्ये 3000 मेगावॅटचा सोलर प्लांट सुरू केला आहे. यासोबत 3900 कोटीचा ग्लास प्रोजेक्ट देखील येणार आहे आणि फायनान्शियल 27 मध्ये 500 मेगावॅटचा ऑर्डर मिळाला आहे. कंपनीचा प्रॉफिट 26% वाढला आहे. आता पुढे आपण बोलूया रेल्वे सेक्टर मधील कंपनी म्हणजे आरव्हीएनएल. आरव्हीएनएलला 242 कोटीचा इलेक्ट्रिफिकेशन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट 154 किलोमीटर ट्रॅकवर होणार आहे. तसेच 2x25 केव्ही सिस्टम अपग्रेड म्हणजेच फ्युचर रेडी इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्डर बुक मजबूत होत असल्यामुळे स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट दिसत आहे. तर आता आपण बोलूया टाटा स्टील कंपनीबद्दल. तर टाटा स्टीलसाठी आज निगेटिव्ह बातमी आली आहे. झारखंड मायनिंग डिपार्टमेंटने 1755 कोटीचा नोटीस दिला आहे. एक्सेस कोल मायनिंगचा आरोप आहे. त्याचबरोबर स्टॉक 2% खाली आला आहे. त्याचबरोबर कंपनी हा डिसिजन कोर्टमध्ये चॅलेंज करणार आहे. आता पुढे बोलूया बँकिंग सेक्टरमध्ये एक स्ट्रॉंग रॅली दिसण्यात आली आहे. तर आरबीएल बँकेचा आज शेअर 4% वाढला आहे, कारण इमराईट एनबीडी ला 74% स्टेक घेण्यासाठी आरबीआय अप्रुव्हल मिळालं आहे. त्याचबरोबर डिपॉझिट 25% आणि ॲडव्हान्स 22% वाढले आहेत. जर ही डील फायनल झाली तर मोठा रिरेटिंग होऊ शकतो. आता पुढे बोलूया आपण मायनिंग सेक्टरमधून एनएमडीसी कंपनीबद्दल. तर एनएमडीसीने एक सरप्राईज दिला आहे. आयरॉन ओरी प्राइजेस वाढवले गेले आहेत आणि लंप 5300 आणि फाईन्स 4500 झाले आहेत. ग्लोबल डिमांड स्ट्रॉंग आहे आणि स्टील डिमांड टिकून आहे. तर आता आपण बोलूया आयआरएफसी बद्दल. पॉझिटिव्ह एक बातमी समोर आली आहे की महाजेनकोला 1000 कोटीचे लोन दिला आहे आणि ही डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी आहे. पॉवर सेक्टरमध्ये एंट्री आणि कंपनीचा NPS 0 आहे, म्हणजेच फायनान्शियल स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे. तर आता आपण मार्केट टेक्निकल बद्दल बोलूया, कारण हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर निफ्टी 50ने 9 डे EMA च्या वर क्लोज दिला आहे आणि 78.6% फिबोनाची लेवल क्रॉस केला आहे आणि 30 मार्चचा गॅप फिल केला आहे. सलग 3 दिवस मार्केटवर आहे. हे सर्व सिग्नल बुलिश ट्रेंड दर्शवतात. आता पुढे आपण बोलूया आरबीआय मीटिंग बद्दल, ज्याच्याकडे सर्वांचं आज लक्ष आहे. तर MPCची 3 दिवसाची बैठक सुरू झाली आहे. रेपो रेट 5.25% वर अनचेंज राहण्याची शक्यता आहे, कारण US इराण टेन्शन आणि क्रूड ऑइल प्राइस वाढ यामुळे आरबीआय कॉशियस आहे. रेट कट लगेच होणार नाही असं दिसतं. आता सर्वांचा आवडीचा IPO म्हणजेच IPO लव्हरसाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन आला आहे. तर ओम पॉवर ट्रान्समिशनचा एक नवीन IPO 9 एप्रिलला ओपन होणार आहे. तसेच हा IPO 150 कोटीचा असणार आहे. तसंच त्याचा प्राइस बँड 166 ते 175 आहे. तसेच फंड मॅशिनरी, लोन रिपेमेंट आणि वर्किंग कॅपिटल साठी वापरले जाणार आहे. तसेच ह्याची लिस्टिंग 17 एप्रिलला अपेक्षित आहे. आता आपण पाहूया फायनल मार्केट व्ह्यू. तर शॉर्ट टर्म मध्ये मार्केट बुलिश दिसतोय, पण ग्लोबल टेन्शन आणि आरबीआय डिसिजन वर पुढचा ट्रेंड डिपेंड असेल तर स्टॉक स्पेसिफिक मूव्ह जास्त दिसतील. तर मित्रांनो, अशा डेली मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या स्टॉकवर अनालिसिस पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.